श्री स्वामी समर्थ. तुमच्या लाडक्या, हक्काच्या आणि सर्वात विश्वासू यूट्यूब चॅनलवर श्री स्वामी समर्थ अमृतवाणी यावर तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करतो. भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ आणि आजचा हा लेख तुमच्या आयुष्याला एक असा टर्निंग पॉईंट देणार आहे ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता. जर तुम्ही आज या व्हिडिओवर क्लिक केले आहे तर समजा साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांचीच तशी इच्छा होती. आज स्वामींनी तुमच्यासाठी एक अत्यंत गुप्त, महत्त्वाचा आणि तितकाच मोठा इशारा दिला आहे. हा इशारा तुमच्या आयुष्यातील एका अशा समस्येशी जोडला आहे ज्या समस्येने तुम्हाला रात्री झोपू दिलेले नाही, ज्या समस्येमुळे तुमचे हसणे हरवले आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ चुकूनही अर्धवट सोडू नका. जर तुम्ही सुरुवातीचे काही मिनिटे बघून हा व्हिडिओ बंद केला तर स्वामींना तुमच्यापर्यंत जो संदेश पोहोचवायचा आहे तो अर्धवट राहील. कदाचित तुम्ही संधी गमावून बसाल. या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागामध्ये स्वामींचा तो मुख्य इशारा आणि तुम्हाला करायचा एक महाउपाय दडला आहे, ज्यामुळे तुमचा संपूर्ण गेम चेंज होणार आहे. म्हणून स्वतःच्या कल्याणासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि अत्यंत एकाग्रतेने बघा. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो की मी कोणाचे तरी वाईट करत आहे, मी देवाधर्माचे करतो, स्वामींची सेवा करतो, तरीही माझ्याच नशिबात अशी कपट, फसवणारी आणि वाईट माणसे काय येतात? मित्रांनो, या विश्वाचा एक नियम आहे ज्याला आपण कर्माचा सिद्धांत म्हणतो. स्वामी समर्थ सांगतात की तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या पूर्वकर्माचा हिशोबाने येत असते. काही लोक तुमच्या आशीर्वाद म्हणून येतात तर काही लोक तुमच्या आयुष्यात धडा म्हणून येतात. पण त्रास कधी होतो? जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला आपलं समजतो, त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवतो आणि तीच व्यक्ती पाठीत खंजीर खुपसते, आपल्या विरुद्ध कारस्थानी रचते किंवा आपल्या प्रगतीवर जळू लागते. अशी वाईट व्यक्ती जेव्हा तुमच्या घरात, तुमच्या नात्यात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असते तेव्हा तुमचे संपूर्ण आयुष्य नरक म्हणून राहते. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमची कामे होत नाहीत, कारण त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा आणि तिची वाईट नजर तुमच्यावर पडत असते. स्वामी भक्तीमध्ये किती ताकद आहे आणि स्वामी आपल्या भक्ताच्या आड येणाऱ्या वाईट माणसाला कसे दूर करतात हे समजून घेण्यासाठी अक्कलकोटच्या काळातील एक अत्यंत थरारक आणि सत्यलीलेचा अनुभव आपण पाहूयात. अक्कलकोटमध्ये रामाजी नावाचा स्वामींचा एक निस्सीम भक्त राहत होता. रामाजी अत्यंत साधा, प्रामाणिक आणि गरिबीत जगणारा माणूस होता. तो कपड्यांचा छोटासा व्यापार करायचा. त्याची स्वामींवर अथांग श्रद्धा होती, अथांग भक्ती होती. पण त्याच्या शेजारी विठोबा नावाचा अत्यंत दृष्ट आणि कपटी व्यापारी राहत होता. विठोबाची नजर रामाजीच्या दुकानावर आणि त्याच्या जागेवर होती. रामाजीने ते दुकान सोडावे म्हणून विठोबाने अनेक तांत्रिक प्रयोग केले. त्याच्याविरुद्ध गावात खोट्या अफवा पसरवल्या आणि इतकेच नाही तर रामाजीला कर्जबाजारी करून रस्त्यावर आणण्यासाठी अनेक सापळे रचले. रामाजी रोज वटवृक्षापाशी जायचा, स्वामींचे पाय पकडायचा आणि रडायचा, स्वामी, मी कोणाचे काय बिघडवले आहे? मग हा माणूस माझ्या मागे का लागला आहे? हा माझे आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला आहे. मला वाचवा स्वामी. स्वामी फक्त त्याच्याकडे पाहिजे आणि गंभीर आवाजात म्हणायचे, धीर धर, विठ्ठलाचा हिशोब पूर्ण होत आला आहे. धीर धर, काळ जवळ आला आहे. उंदीर बिळातून बाहेर पडतोच. रामाजीला स्वामींच्या बोलण्याचा अर्थ समजायचा नाही आणि एका दिवस विठोबाने रामाजीला पूर्णपणे संपवण्यासाठी एक भयानक कट रचला. त्यांनी रामाजीच्या दुकानाला रात्रीच्या वेळी आग लावण्याचे ठरवले. त्यासाठी 2 गुंड भाड्याने आणले. ज्या रात्री हा कट रचला त्याबरोबर 3 दिवस आधी स्वामींनी रामाजीला बोलवले आणि त्याच्या हातात एक सुका अंगारा दिला. स्वामी कडाडले, रामा, हा अंगारा घे. आजपासून बरोबर 3ऱ्या दिवशी तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा काटा निघून जाईल, पण तोपर्यंत तू शांत राहायचे आहे, घराबाहेर पडायचे नाही. रामाजीने स्वतःच्या शब्दावर, स्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवला. तो 3 दिवस घरातच राहिला. 3ऱ्या रात्री जेव्हा विठोबा आणि त्याचे गुंड रामाजीच्या दुकानापाशी आग लावण्यासाठी आले तेव्हा अचानक तिथे एक धिप्पाड, अंगावर राख फासलेला जटाधारी संन्यासी प्रकट झाला. त्या संन्यासाचे डोळे आगीसारखे लाल होते आणि त्यांच्या हातात एक मोठा चिमटा होता. त्या संन्यासाला पाहताच विठोबा आणि त्यांचे गुंड इतके घाबरले की त्यांच्या हातातील मशाली खाली पडल्या. त्या संन्यासाने विठोबाचा गळा पकडला आणि सिंहगर्जनेसारखा आवाज केला, अरे नराधमा, माझ्या भक्ताला त्रास देतोस? चालता हो इथून, नाहीतर इथेच भस्म करून टाकेन. विठोबाची घाबरगुंडी उडाली. तो तिथून असा पळाला की त्याने थेट अक्कलकोट गावच सोडलं. तो कधीही परत आला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा रामाजीला हे समजले तेव्हा तोच धावत स्वामींकडे गेला. स्वामी वटवृक्षाखाली बसून मंद हसत होते. स्वामींनी रामाजीकडे पाहिले आणि म्हणाले, काय रे रामा, गेला का तो वाईट माणूस? 3 दिवसाचा अवधी दिला होता ना तुला? रामाजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला समजले की रात्री आलेला तो जटाधारी संन्यासी दुसरे कोणी नसून तर स्वतः श्री स्वामी समर्थ होते. मित्रांनो, आता आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळणार आहोत, ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. 3 दिवसात तुमच्या आयुष्यातील एक वाईट व्यक्ती दूर होणार.
या स्वामींच्या इशाऱ्याचा नेमका अर्थ काय? स्वामी महाराज तुम्हाला सांगत आहेत की तुमच्या आयुष्यात जी व्यक्ती तुमच्या दुःखाचे, त्रासाचे आणि अपयशाचे कारण बनली आहे, तिचा तुमच्या आयुष्यातील ओव्हरटाईम झाला आहे. स्वामींनी त्या व्यक्तीचा न्याय करायचे ठरवले आहे. याच्या 72 तासामध्ये ब्रह्मांडात अशा काही शक्ती कार्यरत होणार आहेत ज्यामुळे ती वाईट व्यक्ती आपोआप तुमच्यापासून दूर फेकली गेली जाईल पाहिजे. कामाच्या ठिकाणची व्यक्ती जी तुमच्या प्रमोशनमध्ये अडथळे आणत आहे, तुमच्या पाठीमागे साहेबांकडे तुमच्या चुगल्या करत आहे. नात्यातील किंवा मित्रांमधील व्यक्ती जी समोर खूप गोड बोलते पण पाठीमागे तुमच्या घरावर, तुमच्या पैशांवर जळते. ज्या व्यक्तीची नजर तुमच्या कुटुंबाला लागली आहे. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक आयुष्यातील व्यक्ती जी व्यक्ती केवळ तुमचा वापर करत आहे, तुम्हाला मानसिक त्रास देत आहे आणि तुमचे आयुष्य धोक्यात आणत आहे. येत्या 3 दिवसात जेव्हा स्वामी त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून बाहेर काढतील तेव्हा तुम्हाला काही विशिष्ट संकेत मिळतील. हे संकेत तुम्ही नीट ओळखले पाहिजेत. पहिला संकेत म्हणजे त्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येणे. पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी अचानक असे काहीतरी घडेल ज्यामुळे त्या व्यक्तीचे खोटे बोलणे किंवा तिचे कारस्थान तुमच्यासमोर उघडे ठरेल. संकेत दुसरा, अचानक मोठे भांडण किंवा गैरसमज होऊन संबंध तुटणे. अनेकदा आपण मोहापायी किंवा दबावापोटी वाईट माणसांना सोडू शकत नाही. अशावेळी स्वामी स्वतः हस्तक्षेप करतात. येत्या 3 दिवसात तुमच्यात आणि त्या व्यक्तीमध्ये अचानक असा काहीतरी वाद किंवा गैरसमज होईल ज्यामुळे ती व्यक्ती स्वतःहून तुमचा रस्ता सोडून निघून जाईल. संकेत तिसरा, तुमच्या मनातील त्या व्यक्तीबद्दलचा मोह संपणे. बऱ्याचदा आपल्याला माहीत असते की समोरची व्यक्ती वाईट आहे, तरीही आपण तिच्याशी जोडलेले राहतो. पण या 3 दिवसात स्वामी तुम्हाला बुद्धी अशा प्रकारे प्रकाश देतील की तुमच्या मनातून त्या व्यक्तीबद्दलचे सर्व प्रेम संपून जाईल. संकेत चौथा, त्या व्यक्तीची जागा बदलणे. जर ती व्यक्ती तुमच्या ऑफिसमध्ये किंवा शेजारी असेल तर अचानक अशी परिस्थिती निर्माण होईल की तिची बदली होईल. ती नोकरी सोडेल किंवा ती घर बदलून दुसरीकडे जाईल. तुम्हाला तिच्याशी वाद घालण्याची गरज पडणार नाही. संकेत पाचवा, मनात प्रचंड हलकेपणा आणि शांतता जाणवणे. तिसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्हाला जाणवेल की तुमच्या डोक्यावरचे खूप मोठे ओझे कमी झाले आहे. तुम्हाला अचानक खूप फ्रेश, पॉझिटिव्ह आणि आनंदी वाटू लागेल. तुमच्या घरातील कोंदटलेले वातावरण पुन्हा दूर होईल. तर या 3 दिवसात तुम्हाला काय करायचं हा महाउपाय आपण जाणून घेऊया. स्वामींना हा इशारा जर तुम्हाला सत्य करून दाखवायचा असेल तर त्या वाईट व्यक्तीला कायमची दूर करायची असेल तर आज रात्रीपासून किंवा उद्या सकाळपासून तुम्हाला पुढील स्वामी कवच उपाय करायचा आहे. तर आपण विधी जाणून घेऊया. संध्याकाळी किंवा सकाळी देवघरात स्वामींच्या फोटोसमोर बसा. गाईच्या तुपाचा दिवा लावा. श्री स्वामी समर्थचा जाप करा डोळे बंद करून. जप झाल्यानंतर हातात थोडे पाणी घ्या आणि स्वामींना सांगा, हे स्वामी समर्था, माझ्या आयुष्यात जी वाईट व्यक्ती मला त्रास देत आहे, जिच्यामुळे माझ्या घरात नकारात्मकता आली आहे, तिला माझ्या आयुष्यातील सन्मानाने दूर करा. तिचे वाईट विचार करू नका, पण मला तिच्या त्रासातून मुक्त करा. असे म्हणून ते पाणी जमिनीवर सोडून द्या. स्वामींच्या चरणाचा अंगारा स्वतःच्या कपाळावर लावा आणि घराच्या मुख्य दरवाजावर बाहेरून लावा, जेणेकरून कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करता कामा नये. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर ब्रह्मांड नायकाचा हात तुमच्या पाठीवर असेल तर जगातील कोणतीही वाईट भक्ती किंवा शक्ती, कोणतीही तांत्रिक बाधा किंवा कोणतीही कपटी व्यक्ती तुमचे केसभरही वाकडे करू शकणार नाही. येणारे 3 दिवस तुमच्यासाठी परीक्षेचे आणि विजयाचे आहेत. त्या वाईट व्यक्तीने तुम्हाला कितीही उकसवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही शांत राहा. तोंडाने वाद घालू नका, कारण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुमच्या बाजूने स्वतः श्री स्वामी समर्थ लढत असतात. तर भक्तांनो, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा. हा येणारा काळ तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाचा नवीन कवडसा घेऊन येणार आहे. तुमची सगळी रखडलेली कामे आता मार्गी लागणार आहेत, कारण तुमच्या मार्गातील सर्वात मोठा काटा आता निघून जाणार आहे. तुम्हाला काय वाटते? तुमच्या आयुष्यातील अशी कोणती व्यक्ती आहे जिच्यापासून तुम्हाला सुटका हवी आहे? मला कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि धीर देणारा वाटला तर आपल्याला इतर स्वामी भक्त, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना व्हॉट्सअपवर नक्की पाठवा, कारण तुमचे एक शेअर कोणाचे तरी निराश झालेले आयुष्य बदलू शकते. जेणेकरून स्वामींचे असेच मोलाचे संदेश तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.